हरियाणामध्ये राज्यसभा निवडणुकीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या। एका मताने काँग्रेसची प्रतिष्ठा राखली गेली तर भाजपने जोरदार डावपेच रचत सामना रंगवला। या निवडणुकीत 2 जागांसाठी लढत झाली होती। भारतीय जनता पार्टीकडून संजय भाटिया आणि काँग्रेसकडून कर्मवीर बौद्ध मैदानात होते, तर अपक्ष सतीश नांदल यांना भाजपचा पाठिंबा होता। मतदानादरम्यान काही मतांवर आक्षेप घेण्यात आला आणि निवडणूक आयोगाने 5 मते अवैध ठरवली। त्यामुळे विजयाचा कोटा कमी होऊन 28 मतांवर आला। पहिल्याच फेरीत संजय भाटिया यांनी 39 मते मिळवत विजय मिळवला, तर दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसचे कर्मवीर बौद्ध यांनी 28 मतांसह विजय मिळवला। मात्र काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे पक्षासाठी ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली। शेवटी भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी 1 जागा जिंकली असली तरी हरियाणातील या निवडणुकीत राजकीय डावपेच आणि क्रॉस वोटिंगची चर्चा जास्त रंगली आहे। दरम्यान तुम्हाला अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।